घोड्याला तयार केल्याशिवाय आमच्या समक्ष आणण्याचं साहस कसं केलंस तू? अन्नदाता, मला नाही ठाऊक की असं का झालं ती. काल रातच्याला तर समधी व्यवस्थित तयारी केली. खोटं बोलतोयस तू. याचा दंड तुला अवश्य मिळणार. आम्ही लापरवाही कधीच सहन करत नाही. म्हणू अप्पा सोडा. चुप. अप्पा, त्या विचारायला उगाचच मार पडतोय. गप्प बस. अप्पा, चल अप्पा चल पण. चल इथून. अप्पा, चल अप्पा. चल. चुप. अप्पा, अगं, त्याने काहीतरी चूक केली असेल. तू काही ती कासावीस होतीस. अप्पा, त्याने काहीच केलं नाहीये. मीच घोड्याचं खोगीर सोडलं होतं. काय? तू सोडली होतीस? हो अप्पा, मला ही गोष्ट सांगायला हवी, नाहीतर तो असाच आणखीन मार खात राहील. क्षमा असावी महाराज. क्षमा असावी महाराज. महाराज, हा माणूस आपला फार जुना आणि विश्वासू सेवक राहिलाय. त्याच्या हातून इतका निष्काळजीपणा नाही होणार महाराज. यामागे अवश्य काहीतरी षडयंत्र आहे. षडयंत्र? महाराज, सखीपुरात कोण आपल्या विरुद्ध षडयंत्र रचेल? आमच्या भाग्यात फक्त षडयंत्रच लिहिली आहेत. एका मागोमाग एक षडयंत्र. आता तर आमचा विश्वासावरचाही विश्वास उडालाय. महाराज, आपण आपल्या या सेवकास एक संधी द्यावी. मी तोवर स्वस्थ बसणार नाही जोवर हे शोधून काढत नाही की हे कोणाचं षडयंत्र आहे. तोपर्यंत हा आपला बंदी असेल महाराज. अरे देवा, अगं असं का केलंस तू? गंगाधरराव खाली पडले असते तर अनर्थ झाला असता. तुला ठाऊक नाही, आपले श्रीमंत सरकार आणि गंगाधररावांच्यात किती मतभेद आहेत. त्यांना हे सर्व कळलं तर आपल्याला कोणीही वाली उरणार नाही. मनू, आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की गंगाधरराव आमच्या समोर येण्याचा आतापर्यंत का टाळतायत ते. आजोबा, मनू, आजोबा, आम्हाला क्षमा करा. आमच्यामुळे एका निरपराध्यास शिक्षा भोगावी लागते. आमच्याकडून फार मोठी चूक झाली आजोबा. अगं हो, पण छकुली, काय झालं आम्हाला सांगशील का? आजोबा, त्याला वाचवा हो. अगं पण कोणाला वाचवू, काही सांगशील की नाही? आजोबा, त्या बळी प्रकरणामुळे मला झाशी नरेशांना धडा शिकवायचा होता. बळी? हो आजोबा. ह्याला आम्ही मा दुर्गेला समर्पित केलंय. ही हत्या नाही, हा बळी आहे. हा बिचारा माझ्या आश्रयाला आलाय. आता मी याला कुणालाही देणार नाही. आपल्याला झाशी नरेशांना धडा शिकवायचाय. तू वाचलास? तुला मारलं नाही? अगं, याला तर बळी देणार होते ना? हो, ह्याला बळी द्यायचं ठरलं होतं, परंतु महाराजांना माहित नाही काय झालं. ज्या क्षणी या कोकराच्या मानेवर वार होणार होता की अचानक महाराजांनी तो वार रोखला. घोड्याला तयार केल्याशिवाय आमच्या समक्ष आणायचं साहस कसं केलंस तू? माझ्यामुळे त्या गोष्टीची शिक्षा बिचाऱ्या त्या निर्दोष सेवकाला मिळते. वाचवा आजोबा, सगळं माझ्यामुळे झालंय. असं करायला नको होतं मी. त्याची शिक्षा तर मला मिळायला हवी. चूक तर तुझ्याकडून अवश्य झाली आहे, आणि त्या उपर आमचे आणि त्यांचे संबंध देखील आधीपासूनच चांगले नाही आहेत. ठीक आहे, परिस्थितीला तोंड द्यावंच लागेल.
बाळा, तुझं मन सदैव निष्पाप असतं, म्हणून लगेच आपली चूक तू स्वीकारलीस, ही फार मोठी गोष्ट आहे. सखाराम जी. तुम्ही तर चांगल्या तऱ्हेने परिचित आहात गंगाधरराव आणि आमच्या संबंधांविषयी. शीघ्र जा आणि स्थिती सांभाळा. ना गंगाधररावांचा अहम दुखावला जावा आणि ना आमचा आत्मसन्मान पण. जी श्रीमंत सरकार. हो बोला, येण्याचं कारण काय काढलं? हा सेवक श्री महाराजांच्या चरणी एक विनंती घेऊन उपस्थित झाला आहे. सांगावं. प्रातःकाळी जे काही घडलं ते एका खोडकर मुलीच्या खोडकरपणाशिवाय आणखी काहीही नव्हतं. पण त्यामुळे आमच्या महाराजांना इजा सुद्धा झाली असती. त्या मुलीचा तसा हेतू नव्हता महाराज, आणि म्हणून श्रीमंत पेशवा महाराज मनापासून क्षमा मागत आहेत. श्रीमंत बाजीराव पेशव्यांना क्षमा मागायची काही आवश्यकता नाहीये. आम्ही तर सदैव त्यांच्या दृष्टीने हीनच गणलो गेलोय. नाही नाही महाराज, असं नका बोलू. आमच्या पेशवा महाराजांच्या हृदयी आपल्यासाठी अपार प्रेम आहे, आणि वास्तवात ते त्या खोडकर मुलीवरही अतिशय प्रेम करतात. काय नाव आहे त्या नटखट बालिकेचं? आमचे पेशवा महाराज तिला छकुली म्हणून हाक मारतात. सावरिया, सावरिया, आम्हाला त्यांच्या छबिलीला भेटायचंय. जशी महाराजांची आज्ञा. मनताई, काय करतेस? लक्ष साधते प्राची. त्याच्यावर वारंवार त्या बुजगावण्यामध्ये झाशी नरेशाचा चेहरा दिसतोय मला. नक्कीच ते त्यांचंच भूत असणार. मला त्यांना धडा शिकवायचा आहेच.
हे काय केलंस तू? तू का त्यांना वाचवायला आलास? काय रे तो दगड तुला लागला? आपण आम्हाला मारलं. आम्ही मुद्दामून नाही मारलं. तू माझ्या मित्राला मारलंस? माहिती नाही का आम्ही वराकडचे आहोत. आम्ही ह्याच्यावर नेम नव्हता धरला. जाऊ दे दादा, मुलगी आहे आणि तसंही बेचकीने मारणं मुलींचं काम नाहीये. जे काम मुलं करू शकतात ते आम्ही मुली पण करू शकतो. असं तर मुली सगळं काही करू शकतात. हो, का नाही करू शकत? तर ठीक आहे, आज संध्याकाळी आम्ही कबड्डी खेळतोय. आम्हाला हरवून तर दाखवा. हो, स्वीकारलं. चला. चल प्राची. आता बघ, मजा येईल. आपण ही कबड्डी चिखलात खेळूया. मग ह्यांचे चेहरे बघण्यासारखे होतील. हम्म. अगं तू कुठे चालली आहेस? अहो मी ते आई साहेबांना बोलवायला चालले होते. बरं बरं, लवकर हो. ये. ऐक, काय? ती मनू आणि प्राची कुठे आहेत? मला नाही ठाव. अरे बापरे. अगं या मनू प्राची कुठे आहेत? ते आजी साहेब, मी त्यांना वेणी तयार करायला पाठवलं आहे. झालं, झाली तुझी वेणी. त्यांना तर फुलं मिळाली तरी पुष्कळ झालं. आजी साहेब, आपण कुठे निघालात? आपण अजून सांगितलं नाही की आज आम्ही काय पोशाख करावा ते. तुझी वस्त्र तुझ्या कक्षात तुला मिळतील. आजी साहेब, ऐकून तर घ्या. आता आमच्यापाशी वेळ नाहीये. कधी येणार आहेत त्या दोघी? प्राची! पकड पकड, इकडे इकडे आता जा बाहेर, बाहेर जाऊन उभी राहा. मनूताई, सोडू नको त्याला. प्राची तू बाहेर जा. आता तर फक्त तुम्ही दोघीच आहात. मी येतोय. भोला 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 भोला.
Thank you.